नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आमरण उपोषण। नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण पंढरीनाथ गायकर यांनी अखेर 15 जुलै 2026 पासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले असून नाशिक जिल्हाधिकारी असतील, मंत्री गिरीशभाऊ महाजन असतील, मंत्री उदय सामंत असतील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, या सर्वांना आम्ही वेळोवेळी सातत्यानं पाठपुरावा केला, निवेदनं दिले, आमच्या मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवू दिला जात नाही। चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोहोचवत आहे। आयुष प्रसादांनी एक सुपारी घेतलेली आहे की या रिंग रोड बाधित जेवढे बिल्डर आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, राजकीय नेते आहेत, यांचं पुनर्वसन या रिंग रोडच्या माध्यमातून करण्याचा घाट त्यांनी घातल्याचा आम्हाला दाट संशय आहे। आयुष प्रसादांनी जो अहवाल त्यांना आम्ही पाठवायला सांगितला होता पवन दत्तांच्या माध्यमातून, त्यांनी सेल्फ डिफेन्स म्हणून पवन दत्तांचा तो जो काय अहवाल पाठवला, याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे जिल्हाधिकारी करताय, म्हणून आम्ही मागणी केली या जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा। महिला शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार, लाठीचार करणाऱ्या पवन दत्तांचं निलंबन करावं आणि आमच्या ज्या काही या 6 मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमची बैठक घ्यावी, शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर अंतिम तोडगा काढावा। जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्याशी चर्चा करणार नाहीत, ते कायदेशीर या ठिकाणी GR किंवा शासनपत्र काढणार नाहीत, तोपर्यंत हे अन्नत्याग उपोषण आम्ही थांबवणार नाही। आता आमचा संकल्प झालेला आहे, एकतर शेतकऱ्याला न्याय मिळेल, नाहीतर आमची आरती या ठिकाणी उठेल। या उपोषणाआधी प्रशासनाशी वारंवार चर्चा करून देखील नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग निघत नसल्याने अखेर जोपर्यंत सर्व मागण्यांचे मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशाने शासकीय GR व आदेश तात्काळ निघत नाही, तोपर्यंत शेतकरी संघर्ष एकजुटीने अन्नत्याग आमरण उपोषण सुरूच राहणार असून यामध्ये मखमलाबाद ते गोवर्धन रिंग रोडचे विद्यमान अलाइनमेंट रद्द करून गवळवाडी मार्गे करण्यात यावे। तसेच रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीला 2013च्या कायद्यानुसार मागील 3 वर्षाच्या सर्वोत्तम खरेदीचा आधारावर मोबदला देण्यात यावा। संदर्भात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे चुकीची अलाइनमेंट। गोवर्धन ते मखमलाबादपर्यंत अत्यंत चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट टाकलेली आहे। मागे MSRDC मार्फत केलेली अलाइनमेंट एकदम योग्य होती की ज्यात बागायती जमिनी, घरं, विहिरी बाधित होत नव्हत्या, परंतु केवळ बिल्डर आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या जमिनी फ्रंटला आणण्यासाठी आमच्या गोवर्धन ते मखमलाबाद शिवारात यांनी जी ही अलाइनमेंटची आखणी केलेली आहे, याला आमचा संपूर्ण विरोध आहे आणि आम्ही 1 इंच जमीन यातून देणार नाही, ही आमची ठाम निर्धार आहे। तोपर्यंत आम्ही इथून उपोषणाला उठणार नाही। ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागात गुन्हा 1च्या ऐवजी गुन्हा 2 लागू करावा। ज्या ठिकाणी जिरायत नोंद आहे त्या ठिकाणी फेर सर्वेक्षण करून बागायती नोंद करून घ्यावी। त्यासाठी मागील 10 वर्षाचा पुराव्याचा आधार घ्यावा। तसेच द्राक्ष, पेरू, डाळिंब ज्या शेतकऱ्यांचे एक्सपोर्ट बाग आहेत त्यांना एक्सपोर्टचा दर निश्चित करावा। सर्व फळबागांचे निरीक्षण करून योग्य तो मोबदला जाहीर करावा। नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे तात्काळ बदली करावी। आज या ठिकाणी सर्व रिंग रोड बाधित शेतकरी या अन्नत्याग आंदोलनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले। खरं तर गेल्या 5-6 महिन्यापासून आम्ही जो संघर्ष करत आहे त्या संघर्षाचा कुठेतरी सरकार या ठिकाणी अंत बघत आहे आणि हे करत असताना वेळोवेळी प्रत्येक जे आपलेवाले आमदार असतील, खासदार असतील, त्याचप्रमाणे मंत्री महोदय असतील, त्यांनी वेळोवेळी आश्वासनं देऊन या ठिकाणी फक्त आश्वासनच दिले, त्याची कुठलीही पूर्तता केली नाही। पण आज या ठिकाणी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावरून पाणी जाऊ राहिलं आणि आज या ठिकाणी आम्ही अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। मला वाटतं जोपर्यंत आमची मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग लागत नाही किंवा अधिकृत असं पत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही आता सर्वच शेतकऱ्यांनी ठाम असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही या ठिकाणावरनं किती बी दिवस लागो, काही बी हो, आम्ही या ठिकाणी हटणार नाही। आणि शेतकरी महिलांवर घरात घुसून लाठी चार्ज करणाऱ्या
प्रांत पवन दत्ताचे त्वरित निलंबन करावे. मी आशा भागवत, राहणार महादेवपूर. आम्ही इथं आज सकाळपासून उपोषणाला बसलेलो आहे. आमचं एकच म्हणणं आहे, मागील काही दिवसांपूर्वी आमची जी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये प्रांत कलेक्टर ऑफिसर असतील, सामंत साहेब असतील यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक घेऊन आमच्या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. त्याच्यानंतर कुठलाही काही झालेलं नाही आहे. आम्हाला सरळ फसवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता आम्ही आमरण उपोषणाला बसण्याचा इथं निर्णय घेतलेला आहे. या रिंग रोडला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे, पण जी चुकीच्या पद्धतीनं जी अलाइनमेंट झालेली आहे त्या अलाइनमेंटला आमचा विरोध आहे आणि बिल्डर धार्जिनी जो हा रस्ता आहे त्या रस्त्याला आमचा विरोध आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, जुन्या आराखड्यानुसार जी अलाइनमेंट लागू केलेली होती त्याच पद्धतीनं ती अलाइनमेंट लागू करावा आणि मुख्यमंत्र्यांशी शेतकऱ्यांची बैठक व्हावा आणि बैठकीतून जोपर्यंत तोडगा निघत नाही, लेखी आम्हाला काही GR म्हणा काही देत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं हे उपोषण माघार घेणार नाही. अशा प्रमुख मागण्या अन्नत्याग आमरण उपोषणात मांडण्यात आल्या असून जोपर्यंत वरील मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आमरण उपोषण सुरूच राहणार. मी मयुरी अक्षय कातड. आम्ही प्रॉपर मुंगसराच्या आहोत. आमचं तिथून घर, शेती, व्यवसाय बरंच जात आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे का तिथून अलाइनमेंट चेंज झाली पाहिजे. तर हे जिल्हाधिकारी ते आहे ते फक्त शेतकऱ्यांना वेड्यात काढताय. तर शेतकऱ्यांना वेड्यात काढणं बंद करा आणि आम्हाला सर्व मागण्या पूर्ण करा. अलाइनमेंट चेंज झाली पाहिजे आमची आणि मुख्यमंत्र्यांसोबत आमची भेट झालीच पाहिजे. त्यांच्यापर्यंत आमचं म्हणणं पोचलंच पाहिजे. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत आमची भेट होत नाही, आमची मीटिंग होत नाही, तोपर्यंत एकही महिला इथून उठणार नाही, उपोषण सोडणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, आमची भेट होत नाही, तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही. आणि कलेक्टर साहेबांना विनंती का त्यांनी चुकीच्या माहित्या पोहोचवणं बंद करा आणि शेतकऱ्यांचा फसवणूक करणं बंद करा. अशा प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देण्यात आल्या. याप्रसंगी आमरण अन्नत्याग उपोषणकर्ते छवा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष करण पंढरीनाथ गायकर यांच्यासह अक्षय कातड, दीपक हगवणे, ज्ञानेश्वर पेखळे, ॲडव्होकेट सुदर्शन पाटील, विनोद कातड, दशरथ हगवणे, जाचक मामा यांच्यासह समस्त नाशिक रिंग रोड बाधित शेतकरी बांधव व महिला भगिनी अन्नत्याग आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरे कलेक्टरचं करायचं काय? अरे कलेक्टरचं करायचं काय? अरे कलेक्टर अटॅक! कलेक्टर अटॅक! अरे कलेक्टर अटॅक! करायचं काय? अरे पवन दत्ताचं करायचं काय? अरे जिल्हाधिकारी छत्रपती आवाज नाही येते बरं का तुमचा कोणाचा. आवाज कलेक्टर पर्यंत गेला पाहिजे, कॅबिन पर्यंत. जरा जोरात आवाज द्या. अरे कलेक्टर अटॅक! अरे कलेक्टर अटॅक! अरे कलेक्टरचं करायचं काय? अरे पवन दत्ताचं करायचं काय? अरे कलेक्टरचं करायचं काय?